आता 7ची बातमध्ये पहिलीच बातमी आहे नागपूरमधनं। गेल्या 6 दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी अखेर हटवण्यात आलेली आहे। गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती, ती आता उठवण्यात आली आहे। संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रूट मार्च काढला। गणेशपेठ, कोतवाली तहसील आणि यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजारपेठा उघडायला सुरुवात झाली आहे। नागपुरातील 11 भागातील संचारबंदी हटवली आहे आणि आजपासून ही संचारबंदी पूर्णतः हटवल्यानंतर हळूहळू आता जीवन पूर्वपदावर येत आहे। प्रवीण बुनोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट नागपूरहून जोडले गेले आहेत। तर प्रवीण, नागपूरमध्ये सद्यस्थिती नेमकी काय? नागपूरमध्ये एकूण 33 पोलीस स्टेशन आहे आणि या 33 पोलीस स्टेशनपैकी 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्फ्यू जो आहे तो लावण्यात आला होता आणि नंतर त्यापैकी 4 पोलीस स्टेशनमधला कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता। हिंसाचार फक्त 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला होता, त्यामुळे उपाययोजना म्हणून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे लावण्यात आला होता कर्फ्यू। पण आता दुपारी 3 वाजता हा संपूर्णपणे कर्फ्यू उठवण्यात आलेला आहे। मी आत्ता महाल परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकत असाल की या ठिकाणी 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिंसाचार झाला होता। म्हणजे 2 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर, एवढा परिसरामध्ये या ठिकाणी टेन्शन, तणाव होतं। बाकी संपूर्ण शहर हे शांत होतं आणि बाकीच्या शहरामध्ये सुरळीत व्यवहार सुरू होते। पण आता संपूर्ण शहरामध्ये व्यवहार जे सुरळीत सुरू झाले। महाल परिसरामध्ये मी तुम्हाला दाखवतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी शिवतीर्थ आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इथे विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं। त्यानंतर सगळा घटनाक्रम आपण गेल्या 6 दिवसापासून पाहतोय। त्यामुळे आता पोलीस फोर्स जे आहे ते पोलीस फोर्स कायम ठेवण्यात आलेला आहे आणि कर्फ्यू जे आहे ते कर्फ्यू फक्त उठवण्यात आलेला आहे आणि आता जनजीवन पूर्वपदावरती आहे। महाल परिसरातली दुकानं 6 दिवसापासून बंद होती आणि आता हे दुकानं जी आहे सुरू झालेली आहे। कपड्याचं मार्केट आहे आणि यासोबतच इतवारी परिसर जो आहे तिथे सोन्या चांदीचं मार्केट आहे। देशभरातून त्या ठिकाणी लोक येत असतात सोन्या चांदी घेण्यासाठी, ते सुद्धा आता उघडलं आहे। उद्या म्हणजे आज रविवार असल्यामुळे आज काही खूप काही दुकानं उघडले नाही आहे इतवारीतले, पण महाल परिसरात दुकानं उघडले। खाली भी है बाजार, जब तक लोगों को पता पड़े बाजार खुला है। आज तो पूरा सन्नाटा ही है और संडे होने से इस टाइप का एरिया थोड़ा बंद ही रहता है। अब देखो कल मंडे से पता पड़ेगा, आगे ईद है। कितना नुकसान हुआ आपका? नुकसान तो भैया सबका हुआ है, बहुत तकलीफ वाला काम है। बाकी जो समय है वो हिसाब से चलना है, इंसान को क्या करेगा। आपण पाहू शकतो आता नागपूरचा मोमिनपुरा परिसर असेल, महाल परिसर, इतवारी परिसर असेल, त्या परिसरामध्ये दुकानं उघडलेली आहे। उपास आहेत आता आणि त्यामुळे ज्यांचे उपास आहे रमजान निमित्त त्यांचे उपास सोडवण्यासाठी बाजारपेठेमध्ये दुकानं उघडणं आवश्यक होतं। त्यामुळे संपूर्ण तहसील पोलीस स्टेशन मोमिनपुरा परिसरामध्ये दुकानं जी आहे ते उघडण्यात आलेली आहे आणि रमजान निमित्त संध्याकाळी जे दुकानं दरवर्षी लागतात ते दुकानंसुद्धा आता उघडण्यात आलेली आहे। आणि महाल परिसरामध्ये आपण पाहू शकतो रहदारीसुद्धा नॉर्मल झाली आहे। या परिसरामध्ये बॅरिगेड्स सगळे काढून टाकण्यात आलेले आहे आणि आता नागपूर पूर्वपदावर आला आहे। फक्त सुरक्षा जी आहे ती ठेवण्यात आली होती, ती सुरक्षा मात्र कायम राहील आणि SRPF चा बंदोबस्त जो मागवण्यात आलेला आहे तो सुद्धा स्टँड बाय मोडवरती आहे। त्यामुळे जशी आवश्यकता पडेल, कुमक लागेल तशी कुमक मागवली जाईल। पण सध्या तरी आगामी काळामध्ये नागपूर हे शांत आहे। कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणी वादग्रस्त किंवा असे आडवे तिडवे जे मजकूर येत असतात ते मजकूर सोशल मीडियावर शेअर करू नका, असं पोलिसांचं आव्हान आहे। निश्चितच प्रवीण, या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही नागपुरातून तुमच्याकडे घेऊ। तुर्तास धन्यवाद।